मित्रांनो, आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते काय आहे? हो, निश्चितच हे एक झाड आहे. याला आपण झाड का म्हटले? तर याला फूल आहे, पानं आहेत, फांद्या आहे, खोड आहे आणि मातीखाली मूळ पण आहे. हे सर्व आहे म्हणून आपण याला झाड म्हटलं. बरोबर ना? आपण आता चित्रामध्ये पाहत आहात, यातही फूल आहे, पान आहेत, फांद्या आहेत, खोडही आहे आणि मूळही आहे. मात्र हे झाड नाही. म्हणजेच झाडाला झाड म्हणण्याकरिता किंवा झाडाला झाड हा दर्जा प्राप्त होण्याकरिता झाडाचे सर्व भाग असणे पर्याप्त नाही. त्यासाठी आणखी काहीतरी हवं आहे. ते आणखी काहीतरी म्हणजे नक्की काय हवं आहे? आणि या माध्यमातून आपल्याला घर, कुटुंब, परिवार यांच्याशी संबंधित काय संदेश प्राप्त होतो याबद्दल चर्चा करूया. नमस्कार, समय अंतर्मनातील आशेची या सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आता स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन्ही चित्रांमध्ये झाडाचे सर्व भाग आहेत, मात्र झाड एकाच चित्रात आहे. असे का घडले? पहिल्या चित्रामध्ये मूळ, खोड, फांद्या, पाने आणि फूल आहेत, मात्र त्यांच्यामध्ये बॉन्डिंग नाही. तर दुसऱ्या चित्रात दिसत असलेल्या झाडाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बॉन्डिंग आहे. जोपर्यंत बॉन्डिंग आहे तोपर्यंत ते झाड आहे. ज्या क्षणी त्यांचं बॉन्डिंग संपलं त्या क्षणी त्यांचं झाड म्हणून अस्तित्व संपलं. तसंच कुटुंबाचं आहे. खोल्या आहेत, त्यात फर्निचर आहे म्हणून ते घर बनत नाही. केवळ काही व्यक्ती सोबत राहतात म्हणून ते कुटुंब होत नाही, किंवा केवळ रक्ताची नाती आहेत म्हणून परिवारही बनत नाही. कुटुंब होण्यासाठी किंवा घराला घर म्हणवण्यासाठी त्या घरातील व्यक्तींमध्ये बॉन्डिंग असणे आवश्यक आहे. घर खोल्यांचं बनत नाही आणि नात्यांचंही बनत नाही, तर बॉन्डिंग असलेल्या व्यक्तींचं बनतं. कवयित्री विमला लिमये यांची आपल्या सर्वांना परिचित असलेली एक कविता आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. सूर जुळणे महत्वाचे आहे, अन्यथा सुश्राव्य गीताचे बेसूर रडगाणे व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना घर किंवा कुटुंब किंवा परिवार म्हणून अस्तित्व तोपर्यंतच आहे जोपर्यंत सूर जुळलेले आहेत, अर्थात बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग नसलेली नाती अल्पायुषी ठरतात. रक्ताची नाती असूनही बॉन्डिंग नसलेल्या व्यक्ती परिवार म्हणून आपली ओळख गमावून बसतात. तर दुसरीकडे रक्ताची नाती नसतानाही बॉन्डिंग असल्यामुळे परिवार तयार होतात, जसे की मित्रपरिवार किंवा बॉन्डिंग असलेले कर्मचारी यांचे कार्यालयातील परिवार. बॉन्डिंग नसलेल्या व्यक्ती किंवा नाती केवळ जवळ असतात मात्र सोबत नसतात. बॉन्डिंग असण्याकरिता जवळ असणे ही अट नाही. जसे की सूर्यमाला हा एक परिवार आहे. आपल्यापासून कोसो दूर राहणाऱ्या व्यक्तीसोबत बॉन्डिंग असेल तर हे अंतर केवळ भौगोलिक अंतर असते, तो दुरावा नसतो. ओशो आपल्या प्रवचनांमधून एक गोष्ट सांगायचे. एक व्यक्ती होता, तो संसाराची ओझे आणि जबाबदाऱ्या यांना कंटाळला होता. त्या व्यक्तीने हे ओझे नको या विचारातून संसार त्याग केला आणि केवळ जीवनावश्यक वस्तूंचे गाठोडे घेऊन एका उंच पर्वतावर तपश्चर्या करण्याकरिता निघाला. संसाराचे ओझे त्याग केल्यामुळे त्याला हलके वाटत होते, आनंदी होता. मात्र हा आनंद अल्पायुषी ठरला, कारण उंच पर्वतावर तपश्चर्या करण्याकरिता जात असताना केवळ जीवनावश्यक वस्तूंचे जे गाठोडे सोबत घेतले होते ते ओझे घेऊन त्याला पर्वत चढायचा होता. त्या गाठोड्याचे ओझे त्याला नकोसे होऊन गेले होते, मात्र त्यामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे ते ओझे ती व्यक्ती टाकून देऊ शकत नव्हती. त्यामुळे पुढील प्रत्येक पाऊल टाकणे त्याला अधिकाधिक कठीण होत चालले होते. थोड्याच वेळात त्याचे लक्ष गेले की ज्या रस्त्याने तो चालत आहे त्याच रस्त्याने त्या पर्वती क्षेत्रात राहणारी एक छोटी मुलगी तिच्या लहान भावाला खांद्यावर घेऊन चढाई चढत होती. आपल्या लहान भावाला खांद्यावर घेऊन चढाई चढत असणारी ही मुलगी ऊर्जेने भरलेली आणि आनंदी होती. त्या मुलीकडे पाहून संसार त्याग करून आलेला व्यक्ती विचार करू लागला, माझ्या आणि या मुलीच्या जवळ असणाऱ्या ओझ्याचे वजन कदाचित सारखे असेल, मात्र लहान मुलीच्या शक्तीचा विचार करता ही आनंदी कशी काय असू शकते? या व्यक्तीने त्या मुलीला प्रश्न विचारला, इतकी कठीण चढाई आणि त्यातही तुझ्या खांद्यावर ओझे घेऊन तू आनंदाने कशी काय चढत आहेस? हे ऐकल्यानंतर त्या मुलीने सहजतेने प्रतिप्रश्न केला, माझ्याकडे ओझे कुठे आहे? माझ्या खांद्यावर तर माझा लहान भाऊ आहे. असे म्हणत आनंदाने ती मुलगी पुढे निघून गेली. बॉन्डिंग नसेल तर जबाबदारीचे ओझे वाटते आणि बॉन्डिंग असेल तर जबाबदारीचा आनंद घेता येतो. मी या चर्चेत बॉन्डिंग हा शब्द वापरत आहे, त्यासाठी मराठीत अनेक सुंदर शब्द आहेत, जसे की आत्मीयता, आपुलकी, माया, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य
आणि नात्यांमधील वीण इत्यादी. परस्परातील बॉन्डिंग अर्थात नात्यांमधील वीण जपत आयुष्याची सुंदर नक्षी साकारावी याकरिता आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्यासोबत आपली बॉन्डिंग आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा. जीवनाशी थेट संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याकरिता लवकरच भेटूया समयी अंतर्मनातील आशेची या यूट्यूब सिरीजमध्ये. धन्यवाद.